व्यवसायासाठी घरगुती गॅस वापरावर फौजदारी. बीडमध्ये छापेमारी, 3 हॉटेलमध्ये आढळले घरगुती गॅस सिलेंडर. सविस्तर वृत्त असे की आखाती युद्ध परिस्थिती विचारात घेता इंधनाबाबत तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिस्थितीत घरगुती गॅसचा अवैध वापर, काळा बाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. बुधवारी प्रशासनाने केलेल्या छापेमारीत नगर रोडवरील श्री हॉटेल, समाधान हॉटेल व रायगड हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असल्याचे उघडकीस आले. संबंधितांवर फौजदारी कारवाई प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. गॅसचा काळा बाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तालुका स्तरावर भरारी दक्षता पथके गठीत केले असून हे पथके ठिकठिकाणी व्यवसायांना अचानक भेटी देणार आहेत. घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर, साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत बीड जिल्ह्यात अकाराही तालुक्यामध्ये तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथके गठीत करण्यात आली आहेत. महत्त्वाचे म्हणजे गॅस विक्रेत्यांकडून कृत्रिम टंचाई जर झाली तर त्यांच्यावर देशात झालेल्या युद्धाचे पडसाद आता संपूर्ण भारत देशात पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर बीडमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर याचे प्रतिसाद उमटताना पाहायला मिळत आहे. एकीकडे जिल्हा प्रशासनानं जे कमर्शियल गॅस आहे ते व्यावसायिकांना त्यांच्याकडे आहे तोपर्यंतच वापरायची परमिशन दिली. घरगुती गॅसला त्यांना आता शोध पथक नेमलेत. काल घरगुती गॅस काही व्यावसायिकांनी वापरले. त्या तिघांवरती 3 हॉटेल चालकांवरती गुन्हे देखील दाखल करण्यात आले. त्याचबरोबर आज तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुरवठा एडीएम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज बीड शहरामध्ये पथकं तैनात करण्यात आली आहेत. या पथकामध्ये तहसीलदार असतील, पुरवठा अधिकारी असतील, पुरवठा अधिकारी कर्मचारी असतील, त्याचबरोबर महसूलचे काही अधिकारी पदाधिकारी असणार आहेत. आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो की घरगुती गॅसच नाही आहे, त्याच्यामुळे हॉटेल व्यावसायिकांचं सक्त लॉकडाऊन झालेला पाहायला मिळतंय. पुढील दृश्यामध्ये पाहू शकतो छोटे छोटे जे गाड्या आहेत, छोटे छोटे जे व्यावसायिक आहेत त्यांच्यावरती संपूर्णपणे परिणाम झालेला पाहतो. ही जी बीड शहरातली खाऊगल्ली आहे त्या खाऊगल्लीच्या या ठिकाणी सातत्याने वर्दळ असायची आणि ती वर्दळ आता कुठेतरी पाहायला मिळत नाही. त्याचबरोबर चहा पिण्याचं जी तलप आहे त्या चहा पिणाऱ्यांचे मात्र मोठं वांदं होऊन बसलेलं आहे. चहाच या ठिकाणी भेटत नाही. तर काही जे स्टॉलवाले, चहाचे स्टॉलवाले आहेत त्या स्टॉलवाल्यांनी चहाला पर्याय म्हणून आता ज्यूस आणि लिंबू सरबत, लिंबू पाणी ठेवण्याचा पर्याय केलाय. मात्र या युद्धाच्या झळा ग्रामीण भागात, बीड शहरात देखील आता जाणवताना पाहायला मिळत आहेत. रयत क्रांतीसाठी मी अनिल घोरड, बीड.